ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकमहामुनी आता किम पुरुष या नाव असलेल्या भूभागाचं वर्णन करत आहे. ते म्हणाले, राजा, इथे श्री लक्ष्मणांचे थोरले बंधू आदि पुरुष असलेले माता जानकीला म्हणजे माता सीतेला अत्यंत आनंदित करणारे, तिच्या हृदयामध्ये आनंद निर्माण करणारे असे भगवान श्रीराम जे आहेत, त्यांच्या चरणापाशी रसिक असलेले आणि परम भागवत असलेले हनुमानजी अन्य किन्नरांच्या बरोबर अत्यंत अविचल अशा भक्तिभावानं उपासना करतायत. किम पुरुष हा खरंच पुरुष आहे का, अशी शंका यावी, अशी ज्यांची शरीर रचना आहे, देहयष्टी आहे, अशा जीवांचा, अशा देहधारींचा लोक म्हणजे हा किम पुरुष आहे. की एरवी ते सगळे तुमच्या आमच्या सारखेच मानवी रूपच वाटतात, पण तरी सुद्धा काही अंशानं ते आपल्यापेक्षा वेगळे असतात, म्हणून त्यांना किम पुरुष असं म्हटलं. आणि ह्या किमपुरुष लोकांमध्ये अन्य गंधर्वांच्या बरोबर त्यांचा नेता आर्ष्टिशेन स्वामी असलेल्या भगवान रामांची परम कल्याणमय अशी गुणगाथा गात असतात. आर्ष्टिशेन हा वृष्टिशेनाचा मुलगा. वृष्टी याचा अर्थ आहे छडी, आयुध, काठी, की जी मरुदगणांकडे असलेली दिसते. यास्काचार्यांनी आपल्या निरुक्तामध्ये देवापीला सुद्धा आर्ष्टिशेन या नावानं संबोधलेला आहे. असा हा आर्ष्टिशेन अन्य गंधर्वांच्या बरोबर स्तुती करतो, गुणगाथा अत्यंत भक्तीने गायला लागतो. आणि हनुमंतराय ही कथा तेवढ्याच भक्तिभावानं ऐकतात आणि स्वतः सुद्धा या मंत्राचा जप करत भगवान श्रीरामांची स्तुती करतात. ते म्हणतात, ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय, नम आर्य लक्षणशील व्रताय, नम उपशिक्षितात्मने उपासित लोकाय, नम साधुवाद निकषणाय, नमो ब्रह्मण्य देवाय महापुरुषाय महाराजाय नमः. की आम्ही ओंकार स्वरूप असलेल्या पवित्र कीर्ती अशा भगवान श्रीरामांना नमस्कार करतो. भगवंता, आपल्यामध्ये सत्पुरुषांची सगळी लक्षणं विद्यमान आहेत. आपलं शील अतिशय शुद्ध आहे आणि आपण सदाचरणी आहात. तेव्हा आपलं सत्पुरुषत्व, आपलं सत्शीलत्व, आपलं सदाचरण ह्या सगळ्यामुळं आपण अतिशय वंदनीय असे आहात. त्याचबरोबर आपण स्वतः संयत चित्त आहात. आपल्या चित्तावर पूर्णतः नियंत्रण असलेले आहात. युक्त प्रजानाम अनुरंजनेस्य असा जो कुलगुरू वसिष्ठाने उपदेश केला होता, त्याप्रमाणेच आपण लोकानुरंजनामध्ये तत्पर असणारे आहात. आणि एखाद्याच्या साधुत्वाची जर परीक्षा करायची झाली तर ती कोणत्या कसोटीवर करता येईल, तर ती कसोटी दुसरी तिसरी काही नसून केवळ आपण आहात. आपलं जसं आचरण आहे तसं त्या दुसऱ्या कोणाचं आचरण असेल तर त्याला साधू म्हणता येईल, असे आपण आहात. आणि शिवाय आपण अत्यंत ब्राह्मण भक्त आहात. अशा सत्पुरुष महापुरुष असलेल्या आपल्याला आमचा पुन्हा 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 नमस्कार असो. यत्तत् विशुद्धानुभवमात्रमेकं स्वतेजसा ध्वस्त गुण व्यवस्थम प्रत्येक प्रशांतम सुधियोपलंबनम जनाम रूपम निरहम प्रपद्ये. मारुतीराय अन्य किमपुरुषांच्या बरोबर आणि गंधर्वांच्या बरोबर भगवंताची स्तुती करताना म्हणाले, भगवंता, आपण विशुद्ध बोध स्वरूप आहात. आपण अद्वितीय आहात.
आपल्या स्वरूपाच्या प्रकाशामुळं गुणांचं जे कार्यरूप आहे, जागृताची सगळ्या अवस्था, त्यांचा आपण निराश करणारे आहात. आपण सर्वांचे अंतर्यामी आहात, सर्वांतरात्मा आहात. आपण परम शांत आहात आणि शुद्ध बुद्धीनं ग्रहण करण्यास योग्य आहात. ज्यांची बुद्धी मलिन आहे अशा कोणालाही आपलं ज्ञान होणं केवळ अशक्य आहे. तेव्हा केवळ शुद्ध बुद्धीमुळं ग्रहण करण्यासारखे आपण आहात. आपण नामरूप रहित आहात आणि त्याचबरोबर आपण अहंकार शून्य सुद्धा आहात. अशा आपल्याला मी नमस्कार करतो. मर्त्यावतारस्य मर्त्य शिक्षणं रक्षोवधा एव न केवलं विभोः कुतोऽन्यथा स्यात् रमतस्व आत्मनः सीताकृतानि व्यसनानि नीश्वरस्य. भगवंता, आपला हा जो सामान्य माणसासारखा अवतार आहे ना, हा अवतार केवळ राक्षसांचा वध करावा एवढ्या पुरता मर्यादित नाहीये. उलट आपल्या ह्या अवताराचं प्रयोजनच मुळी मनुष्य जन्माला येणाऱ्या सगळ्या जीवांना शिक्षण देणं, त्यांना प्रबुद्ध करणं हे आहे. असं जर नसतं तर आपल्या स्वरूपामध्ये नित्य रमण असून सुद्धा साक्षात जगदात्मा जगदीश्वर असलेल्या आपल्याला सीतामाईच्या वियोगामुळं इतकं दुःख कसं होऊ शकलं असतं. नवैस आत्मात्मवतां स्वरूपतमः सक्तस्त्रिलोक्यां भगवान वासुदेवः न स्त्रीकृतं कश्मल मनुष्यनुयीत न लक्ष्मणं चापि विहातुमर्हति. भगवंता श्रीरामा, आपण धीर पुरुषांचे आत्मा आहात आणि आपणच प्रियतम भगवान वासुदेव आहात. महर्षी व्यासांनी इथे आत्मा आत्मवताम असा शब्द प्रयोग केलाय. वास्तविक परब्रह्म परमात्मा भगवंत हा सगळ्यांच्याच ठाई भरलेला आहे. सगळ्यांचाच तो आत्मा आहे. मग असं असताना इथे त्यांनी आत्मवान पुरुषांचे आपण आत्मा आहात असं का म्हटलं असेल अशी एक शंका सहज उपस्थित होऊ शकते. त्यातला भाग असा आहे, त्याचं उत्तर असं आहे की सगळ्यांच्या ठिकाणी जरी परब्रह्म परमात्मा वसत असला, राहत असला, तरी सुद्धा जे आत्मज्ञानी आहेत अशांनाच भगवंताचं मूळ स्वरूप, यथार्थ स्वरूप कळू शकतं. बाकीचे जे काही पुरुष आहेत, जे नानाविध विषयांमध्ये आसक्त आहेत, कर्मांमध्ये आसक्त आहेत, कर्मफळांमध्ये आसक्त आहेत, अशांना आपण कोण आहोत ह्याचं ज्ञान होणं केवळ अशक्य आहे. पण ज्यांच्या ठिकाणी प्रामाणिक जिज्ञासा आहे, ज्यांनी साधन केलंय आणि ते साधन करताना ज्यांच्या ठिकाणी धीर आहे, धैर्यशील वृत्ती आहे, उच्छृंखलपणा नाहीये किंवा अधीरेपणा नाहीये, ज्यांना कुठलीही घाई गडबड नाहीये, असे जे धीर वृत्तीचे लोक आहेत त्यांनाच आत्मवान असं म्हटलेलं आहे. तेव्हा अशा आत्मवान पुरुषांनाच आपण कळता आपण प्रियतम असे भगवान आहात. उपनिषदांमध्ये सुद्धा कश्चित धीर प्रत्येकात्मानो इक्षत किंवा न शुश्रुम धीराणाम अशा प्रकारची वाक्य तिथे येतात, श्रुतीमध्ये येतात. आणि तिथे धीर याचा अर्थ आत्मवान असाच आहे. कारण आत्मज्ञान करून घ्यायचा तर तो घाई गडबडीत करता येत नाही, अनेक जन्म वाट बघावी लागते आणि त्याच्यासाठी धीर हा सर्वात मोठा गुण जीवाच्या ठिकाणी असावा लागतो. तेव्हा आपण अशा आत्मवतांचे आत्मा आहात. आपण स्वरूत्तम आहात, प्रियतम भगवान वासुदेव आहात. ह्या त्रिलोकातल्या कुठल्याही वस्तूमध्ये, पदार्थामध्ये, व्यक्तीमध्ये
आपण आसक्त नाही आहात. एवढंच काय, साक्षात सीतामाईंबद्दल सुद्धा आपण मोह धारण करत नाही. आणि वेळ पडली तर लक्ष्मणांचा सुद्धा आपण त्याग करू शकता. इतके आपण सर्वत्र अनासक्त आहात. लक्ष्मणाच्या बाबतीत जो श्रीरामाने त्याग केला त्याच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. ती कथा काय आहे पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.